मित्रांनो, आज आपला 7वा दिवस आहे कोकणातला आणि एकदम मुसळधार पाऊस आज चालू झालेला आहे. खूप चांगलं वाटतंय कारण भरपूर दिवस पाऊसच नव्हता मी आल्यापासून. आज एकदम थंडगार पाऊस चालू झालेला आहे. तुम्हाला देखील दाखवतो. मी गणपती पण बनवतो, तर हे सर्व साचे आहेत गणपतीचे वेगवेगळे, चेहऱ्याचे, डोक्याचे सर्व. गुड मॉर्निंग मित्रांनो. जो 10 वर्षांनंतर डोस असता ना, तो मी घेऊन गेलेला आहे. आज खूप दुखला, थोडंसं ओरडलंय, पण आता सगळं ठीक आहे. आता चला पण. आणि आमचा एवढा लक चांगला होता की आम्ही घराकडे गेल्यानंतर पाऊस पडला. आमचा पाऊस वाटेत अजिबात भेटलो नाही. आणि गेले 10-12 दिवस तर पाऊसच नव्हता. आता पाऊस पडतोय, एकदम भारी वाटतं आणि पावसाळा वाटतं. आम्ही लावणी करून बसलो आणि आता आम्ही सगळं सर्व लावून तर मित्रांनो, आता मी रेडी झालेलो आहे आणि आता मी जातोय सर्व लावायला. फोटो वगैरे काढताय सगळ्यांना, कारण पाऊसच नव्हता आल्यापासून गावाला. पावसात तुम्हाला काय जास्त यूज करता येणार नाही आम्हाला दाखवून त्याच्यानंतर. पण मग जर पाऊस थांबला तर नक्की परत जातो आणि जाऊ. तर आम्ही जातो तू आल्यावर. आमच्या आजीने शूट केली आहे, त्यामुळे थोडा अँगल चुकला तर माफ करा. ही आमची आजी आहे. चला. तर मित्रांनो, आता पाऊस गेलेला आहे आणि आता आम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ काढली ही. ह्याच्या आधी एक कोपरा आम्ही लावला, पण तेव्हा पाऊस होता त्यामुळे काही दाखवू शकलो नाही. आता थोडासा तरवा उरला आहे, मग इथे पण आम्ही लावतोय. गुड आफ्टरनून मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, हा आमचा शेवटचा कोपरा आहे आणि आता हा झाला करणार आहे पटकन आणि मग आम्ही जेवायला जाणार. डिलिव्हरी बॉय आलाय बघा, गावात पण डिलिव्हरी बॉय येतात. तर मित्रांनो, आजचा शेवटचा दिवस आहे. आज पूर्वाने परत एकदा घेतला ट्रॅक्टर चालवायला, कारण आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आम्ही ट्रॅक्टर शेतामध्ये नेणार. तर मग पूर्वाने मजा करून घेतली आपली. पूर्वा आता एक्सपर्ट झालेली आहे, एकटीच चालवायला लागलेली आहे ट्रॅक्टर. तिला आता सोबतीची पण गरज नाही. काल गार्गी होती, आज एकटीच चालवते. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, पारंपरिक शेती जी असते ती बैलांचं जोत धरून केली जाते. पण आता तशी शेती जास्त कोणी करत नाही, कारण की ट्रॅक्टर आले आणि पटापट होतं ट्रॅक्टरने. त्यामुळे पण आम्ही आमच्या गुरांचा खूप मान राखतो, त्यांच्याचमुळे एवढी वर्ष आम्ही शेती करतो आहे. आता 1-2 वर्षापासून आम्ही ट्रॅक्टर वापरायला लागलो. तर आम्ही त्यांचा मान ठेवण्यासाठी त्यांना थोडासा जो तरवा उरला होता तो आम्ही त्यांना खायला घेऊन गेलो आणि त्यांचा आशीर्वाद घेतला की दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरभरून एकदम पीक येऊ देत. प्रो लावून झालो. दादा आणि मम्मी लावतात. आता पप्पा पण लावू जातले. तसं छोटंसंच कोपरा हे बघा. थोडं पाऊस पडाक लागला. छोटंसं कोपरं असंच पण पटकन होईल कदाचित. ते बघा, पप्पा पण गेले होत. आता मी कशाक नाही जाते. आता जो डोस घेऊन गेले त्याच्यानंतर आता मला गरगरता 2 कोपऱ्याक होतोय. तर बस आता मी म्हटलं, आता तुम्ही दोघांनी लावा, मग तुम्ही तिघांनी लावा आणि मग मी व्हिडिओ काढीन तुमचं. चला आपण दादाकडनं शिकूया की
कशी भेंडी काढायची, सोडायची. बांधलेलं आहे. घ्यायची. 2-3 कांडे अशी लावायची. हा बघा, जवळजवळ आमचा तरवा संपलाच आहे. काय सांगू, आता आम्ही हे देवाच्या इथे घेऊन जातोय. तरवा. तर आता आम्ही हा थोडासा तरवा देवाच्या इकडे लावायला घेऊन जातो. आणि त्याच्यासोबत ही फुलं पण आहे. त्यासोबत ही फुलं पण आहेत. पूजा करणार देवासाठी आम्ही देतो. नाव काय? हे आम्ही दरवर्षी करतो. यावर्षी देखील करतो. जरा पकडे तर अशा पद्धतीनं आम्ही दरवर्षी तरवा इथे लावतो. हे आमचं मंदिर आहे. जैन देव आहे आमचा, ग्रामदेव आहे. ही दीपमाळी आणि ही तर आता आम्ही सगळी चाललोय घरी. आता आमची चिखलधुनी आहे, त्यामुळे आम्ही सगळी हत्यारा धुतो. हे बघा, पाणी बघा काही नाही येता. ह्या बघा किती पाणी येता. आतमध्ये पण लय भरलं. तलावाचं पाणी आहे हा. हे बघा खूप आतमध्ये. आणि हा बघा, ह्याच्या आतमध्ये गेलास ना फुल. ह्या बघा आतमध्ये खूप खोल हा. आणि आम्ही हातपाय पण धुवू शकतो. आणि हैना पाणी ता बघा तकडे लांब जातात. तलावाचा पाणी या सरकारकडून दिलेला. हो बघा दादा, बघा दादाचं काय चाललं तर जरा बघा. आतमध्ये उभं होता. कधी बघितलं तर आहे का काय होतले तर तुम्हीच सांगा. पूर्ण छाती एवढा पाणी आहे. म्हणजे मी गेलंय का पूर्ण भिजतलंय आतमध्ये. दुखतलं. ते बघा इथेच खूप खोल आहेत आतमध्ये माझ्या. मी गेली तर काय होईनाचा विचार तुम्ही करा. चष्मध्ये मी चष्मध्ये. हा दादा तर पूर्ण अंघोळच केली आहे इथे दादानं. आता मी हातपाय धुणार. दादाने पूर्ण अंघोळ केल्यामुळे पूर्णच परत एकदा करतोय. हा बघा किती वेळ राहू शकतो दादा. हा बघा खूप वेळ राहतोय दादा. किती सेकंड? खूप सेकंद झाले. चली झाली आपली चिखलधुनी. तर आपली आता शेतीची जी ब्लॉग आपण करत होतो ते आता हयच संपतात. जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. आणि गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता आम्ही चाललो कणकवलीत फिरा. मी गणेश दादा आणि गार्गी दिदी तिघा आम्ही घेऊन जातो.
तर मित्रांनो आपण आता इकडे दाबेली घेतलेली आहे सर्वांसाठी. गार्गी आणि पूर्वाला मस्त ट्रीट दिली आहे. पार्सल पण घेतलं. आज सरवणी होती तर भाताची लावणीची. हे चाललो आहोत परत कणकवलीला, म्हणजे बाजारात चाललो आहे. काय काय सामान घ्यायचं ते घेऊन मग आम्ही घरी जाऊ. पूर्वा आणि गार्गी आता पानं घेत आहेत खायची. तर मित्रांनो मी चाललो आहे वडापाव घ्यायला एकटा अखिल आणि, कारण ती लोक दाबेली खाणार नाहीत तर त्यामुळे मी त्यांना वडापाव घ्यायला चाललो आहे. कणकवलीतला फेमस एक दुकान आहे नाडकर्णी म्हणून, तर त्याच्याकडे चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. हे एवढं फेमस दुकान आहे की वडापाव काढल्याबरोबर राहतच नाहीत 1 मिनिट, पण सगळे फटाफट संपून जातात. तर हे आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन. पूर्वाने नवीन बनवल्यावर बघितलं नव्हतं तर तिला घेऊन आलो होतो बघायला. गार्डनमध्ये जायचं होतं पण आम्हाला लेट झालं होतं त्यामुळे घेऊन नाही गेलो. आणि ही आहे आपली कणकवलीची गड नदी. बघा कशी एकदम तुडुंब भरलेली आहे पावसामुळे. सगळी कामं झाली कणकवलीची. आता आम्ही परत घरी जायला निघालो आहे. कणकवलीच्या रस्त्यावर आहोत आता. घरी जाऊन सर्वांना दाबेली वगैरे आपण वाटू. घरी आलो आता सगळ्यांना वाटतोय दाबेली. थोडी थंड झाली येईपर्यंत. तर मित्रांनो पूर्वाचा पाय दुखायला लागलेला आहे त्यामुळे आता ती स्वतःच शेकते आहे साध्या पाण्याने. कारण पाऊस पडतोय तर परत ताप येऊ शकतो थंड पाण्याने शेकला तर, म्हणून साध्या पाणी शेकते. मला 2 फुलं मिळाली आहेत. आता ही आम्ही मंदिरात जाऊन घालणार आहोत देवाला.